हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा संघटनांसोबत आज जरांगे पाटलांची बैठक, अल्टिमेटमसह आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार। सरकारकडून प्रयत्न सुरू, 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमचा विचार करा, गिरीश महाजनांची जरांगेंकडे मागणी। तर रविवारच्या बैठकीत अल्टिमेटमबाबत निर्णय, जरांगेंची प्रतिक्रिया। भिवंडीत आज दुपारी 3 वाजता ओबीसी मेळावा, मंत्री छगन भुजबळ मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता। तर भिवंडीतील ओबीसी एल्गार सभेआधी कल्याण डोंबिवलीत बॅनरबाजी, बॅनरवर भुजबळांसह वडेट्टीवारांचाही फोटो। नागपुरात आज 9 उड्डाण पुलांचं उद्घाटन, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन उद्घाटन समारंभ। 2018 मधील जीआर हे फडणवीसांचंच पाप, आमचा मोर्चा सुपारी घेऊन म्हणता, मग तुम्ही अदानींचा बूट कशाला चाटताय, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार। सरकार पाडण्यासाठी विमानं आणि हॉटेलसाठी पैसा कुठून आणला आत्ता कळलं, 50 खोके कमी पडल्यानं धारावी गिळायला लागले, ठाकरेंचा शिंदे गटावरही हल्ला। धारावीच्या मोर्चात महाराष्ट्रातून लोक बोलावले, विकास विरोधी लोकांच्या मोर्चाला जनता उत्तर देईल, मुख्यमंत्री शिंदेंची टीका। धारावी पुनर्विकास प्रकल्प सरकारनं करावा, धारावीकरांना 500 स्क्वेअर फुटाचं घर मिळालंच पाहिजे, उद्धव ठाकरेंची मागणी। तर पारदर्शक पद्धतीनं धारावी पुनर्विकास प्रकल्प मिळाला, टेंडरच्या अटी शर्ती महाविकास आघाडीच्या काळातच ठरल्या, धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून अदानी समूहाचा खुलासा। ठाकरे गरिबांना घरं देऊ शकले नाहीत, स्वतःचं पाप लपवण्यासाठी ठाकरेंचा मोर्चा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही, पण ओबीसीतनंच आरक्षण पाहिजे, हा काय लाड चाललाय, छगन भुजबळांचा जरांगेंवर पलटवार। मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांचा, पवारांना फक्त 2 समाजाला झुंजवत ठेवायचं होतं, भाजपच्या मेळाव्यामध्ये फडणवीसांचा गंभीर आरोप। राजकारणात अयशस्वी झालं की त्याचं खापर शरद पवारांवर फोडतात, जितेंद्र आव्हाडांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार। पंतप्रधान मोदी आज गुजरात दौऱ्यावर, सुरत डायमंड बोर्सचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, देखभालीच्या कामासाठी ठाणे ते कल्याण आणि माहीम ते सांताक्रूज अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक। राज्यात समूह शाळा उभारण्याचा शिक्षण विभागाचा विचार, 163 ठिकाणी समूह शाळा उभारण्याचा शिक्षणाधिकाऱ्यांचा आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव। पालघरच्या वाढवण बंदराची जनसुनावणी पुढे ढकलली, 22 डिसेंबरऐवजी 19 जानेवारीला सुनावणी होणार। काश्मीरमध्ये 250 ते 300 अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत, गुप्तचर विभागाची माहिती। तर कोणत्याही परिस्थितीचा सामना करणार, वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची माहिती। देशात आढळला कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट, BA.2.86च्या जातीतील JN.1 व्हेरिएंटचे केरळमध्ये रुग्ण, नव्या विषाणूमुळे संसर्गाची भीती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।